शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। फक्त 2 नियम लक्षात ठेवा, एकही गुण जाणार नाही मुलांनो। दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठ्या अंकापासून लहान अंकाकडे लिहा। उदाहरणार्थ 4, 5, 7, 1 आणि 2 क्रम लावायचा आहे तुम्हाला। सर्वात मोठी संख्या आधी लिहायची आहे 7, नंतर 5, 4, 2 आणि 1। तुमचं उत्तर काय येणार? 75,421। हा पहिला नियम लक्षात ठेवा। आता पहा दुसरा नियम। सर्वात लहान संख्या तयार करायची असेल तर अंक लहानापासून मोठ्याकडे लिहा। त्याचा क्रम असा लावायचा मुलांनो, पहा। आधी सर्वात लहान संख्या 1, 2, 4, 5 आणि नंतर सर्वात मोठी संख्या म्हणजे 7। मग तुमची संख्या कोणती तयार होणार? 12,457। पहा महत्त्वाची ट्रिक, जर अंकामध्ये 0 असेल तर 0 कधीही पहिल्या स्थानी लिहायचा नाही। केव्हा लिहायचा 0? मग पहा तर उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 2, 5, 0, 7। सर्वात लहान शून्य नसलेला अंक कोणता आहे? तर 2। म्हणून आधी 2 लिहायचा, नंतर 0, नंतर 5 आणि नंतर सर्वात मोठा अंक म्हणजे 7। हा नियम अनेक विद्यार्थी विसरतात। लक्षात ठेवा, सर्वात मोठा अंक 1 अंकी 9। सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9,999। सर्वात लहान 5 अंकी संख्या 10,000। पहा, अशा शिष्यवृत्तीच्या सोप्या ट्रिक्ससाठी सक्सेस स्टडी हब अकॅडमीला फॉलो करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सोडूया। धन्यवाद।